आता काय होतं नाही की आपण इथे बिनबुलाय मेहमान आहे, म्हणजे व्हिडिओ करण्यासाठी तरी आपल्याला बोलवण्यात आलं नाही. चारही बाजूनी सगळे द्यायला आले ते. खूप गरम खाल्ली मी फिश, त्यामुळे मला टेस्टच नाही कळलं. आमच्या ग्रुपमध्ये ज्याचा कोणाचा बड्डे असतो ना, सो त्या दिवशी आम्ही त्याला अजिबात खर्च करायला लावत नाही. जर टेस्ट वाईज जर आपल्याला बेस्ट वाटलं तर नक्कीच व्हिडिओच्या एंडिंगला या हॉटेलचं नाव सुद्धा सांगू. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा श्री स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या या श्री जंजल चॅनलमध्ये. तर या भर उन्हात मी पनवेलवरून कोपरखैरण्याला आलो आहे, कारण आजचा व्लॉग होणार आहे फूड व्लॉग. तर माझ्या जस्ट बाजूला एक रेस्टॉरंट आहे, त्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही जेवायला आलो आणि याआधी बऱ्याचदा त्याचं नाव ऐकलेलं. आणि तिथून इथे MIDCमध्ये जेवायला यायचं खास रिझन म्हणजे की त्याचं सध्या सोशल मीडियावरती खूप गाजावाजा चालू आहे त्या रेस्टॉरंटचा, त्यामुळे आम्ही सुद्धा त्यासाठी चालू आहे. आणि मी तुम्हाला आत्ता त्या रेस्टॉरंटबद्दल सांगणार नाही, आतमध्ये जाऊ, जेवण टेस्ट करू आणि देन त्यानंतर तुम्हाला मी कोणत्या हॉटेलमध्ये आलो आहे ते सांगू. आणि तिघेजण अनलिमिटेडवाले, त्यांच्यासाठी स्टार्टर घेऊन या. तर आत्ता या फूड व्लॉगमध्ये प्रतीक्षा आपल्यासोबत नाही आहे, पण या व्लॉगमध्ये सगळे भाऊ आपल्यासोबत आहे. विक्रम आहे, विशाल आपल्यासोबत आहे, पिंटी आपल्यासोबत आहे आणि आम्ही दोघं तर आहोतच. प्रतीक्षाला नाही आहे, त्याला ती थोडी तब्येत ठीक नव्हती आणि बोलणं आणि तिची अशी खायची जास्त काही इच्छा नव्हती. सो इथं आलो आहे आम्ही कशाला तुम्हाला माहिती. तर इथे यांची एक ऑफर आहे, ती हे नाव आहे यांचं, तर नाव लपवतोय सध्या मी. तर यांची ऑफर आहे बेस्ट बफेट ऑफर आहे, ज्याच्यामध्ये 699ला हे सगळे आयटम आपल्याला ट्राय करायला मिळणार आहेत. आणि फक्त यामध्ये स्टार्टर लिमिटेड आहे, आणि तो काय लिमिटेड आहे आणि किती लिमिटेड आहे हे आपल्याला माहीत नाही. सो ते आपण बघू. पण मेन कोर्स अनलिमिटेड आहे, सूप अनलिमिटेड आहे, मॉकटेल सुद्धा लिमिटेड आहे. आणि आता एक एक गोष्ट आपण ऑर्डर करू आणि बघू याची टेस्ट कशी आहे. जर टेस्ट वाईज जर आपल्याला बेस्ट वाटलं तर नक्कीच व्हिडिओच्या एंडिंगला या हॉटेलचं नाव सुद्धा सांगू. हां, तुम्हाला नाही पण नाही तर आम्ही तिघेजण अनलिमिटेड वाले आहोत आणि बाकी दोघे आलाकार्ड मेन्यूमध्ये ऑर्डर करत आहेत. तर ते बोलतात ते तुम्हालाच कसं दिलं, आम्हाला काय दिलं नाही. तर हे जी लोक बुफे घेतात किंवा अनलिमिटेडवाला मील घेतात त्यांच्यासाठीच फक्त हे आहे. कलिंगडचं ज्यूस असं वेलकम ड्रिंक आपल्याला मिळालं आहे, जो की चांगलं आहे, मला जसं आवडतो ना शुगरलेस अगदी तसं आहे. सो यामध्ये पास झालेले ती लोक आपल्या पार्टीत आल्या आता, आपल्या पार्टीत आल्या आता. आलाकार्ड मेन्यू मध्ये खाणार होता तो आता आपल्यामध्ये आलेला आहे अनलिमिटेड मध्ये. इथे काय करा माहिती आहे, आता सगळेच आता अनलिमिटेड वाले आहोत आम्ही. तर एक व्हेज आणि बाकी सगळे नॉनव्हेज वाले आहोत. हां, मेन्यू पुन्हा एकदा मेन्यू रिचेक करता. अनलिमिटेड वालाच बुफे आपल्याला योग्य आहे असं ठरवून त्या दोघांनी सुद्धा अनलिमिटेड वाला बुफे घेतला, नाही तर आम्ही तिघेच अनलिमिटेड वाले होणार होतो. अनलिमिटेड करून काय केलं, सूप दिले पाहिजे. हो, सूप तर आहे ना, ते तुझ्यावर ते प्यायचं की नाही, तुझ्यावरती आहे प्यायचं की नाही. नको पिऊ, नको पिऊ. मग ही तर स्ट्रॅटेजी आहे ना. आता कसं होतं ना, बुफे सिस्टममध्ये सुरुवातीला असे आयटम दिले जातात की तुम्ही मेन कोर्सपर्यंत पोचलाच गेला नाही पाहिजे. पण स्टार्टरमध्येच बरीच लोक बस करतात, पण तुम्हाला तसं नाही करायचं आहे. तुम्हाला जर पैसा वसूल करायचा आहे तर या मेन्यूमधली जी सगळ्यात महागडी गोष्ट आहे ती तुम्ही वारंवार खायचे, रिपीटेड खायचे, जेणेकरून तुमचे हे पैसे वसूल होतील. मला नाही दिलं सूप. मला फिश किती देतो ते बघायचं. फिश खायचं मला, फिश. पण स्टार्टर लिमिटेड आहे इथे, आय डोंट नो वाय, बट स्टार्टर लिमिटेड आहे. आलं रे आलं. हाँ इधर दो. एक सूप नहीं चाहिए, हाँ लेके जाइए. कारण हुशार प्राणी आमचा डायरेक्ट मेन कोर्स किंवा स्टार्टरवर तोडून पडणार आहे. होतो ना व्हिडिओ, काय होतंय असं ते ना. सूप तुम्हाला सांगायचं आहे म्हणून मी घेतलंय की त्याची टेस्ट कशा सांगायला, नाही तर सूप सोडून मी डायरेक्टली फिशच्या स्टार्टरवरती ताव मारणार होतो. बट आता थोडंसं सूप टेस्ट करतो मी. चांगलं आहे, छान आहे, सूप पण छान आहे. सूपला पण थम्सअप. हो, एक छोड़ के सब में देतो चिकन. मध्ये बसलाय कशाला. हाँ, दूसरे टेबल पे फिश वाला लेके आना स्टार्टर. तर आता असं अचानक भयानक बाहेर जेवायला यायचं कारण तुम्हाला सांगतो. तर आता रिसेंटली विशालचा बड्डे झाला. तर कॅमेरा आमच्या इथे एक अशी पद्धत आहे किंवा असा एक रूल आम्ही बनवलेला आहे, ज्याचा कोणाचा बड्डे असतो ना तो सांग. ज्याचा कोणाचा बड्डे असतो ना तो पार्टी देत नाही. काय तर बड्डे असतो त्याच्यावरती ऑलरेडी लोड असतो. याचा बड्डे असेल तर खाऊन जातो आणि आम्ही लोक त्याला पार्टी देतो.
चारही बाजूने सगळे द्यायला आलेत एक तर विक्रमने जसं तुम्हाला कॉन्सेप्ट सांगितली की आमच्या ग्रुपमध्ये ज्याचा कोणाचा बड्डे असतो ना सो त्या दिवशी आम्ही त्याला अजिबात खर्च करायला लावत नाही, कारण ऑलरेडी त्याच्यावरती लोड असतो, सगळेजण त्याला पार्टी मागत असतात. सो मग आपल्यात त्याला स्ट्रेस का द्या ना, मग आम्ही असं करतो की बाहेर जेवायला येतो आणि जितकं बिल होईल तो बड्डे पर्सन सोडून मग बाकी सगळ्यामध्ये काउंटर काढून ते पे करतो. मग आमच्यातला ज्याचा कोणाचा बड्डे असतो त्या दिवशी त्याला काउंटर द्यायचा अजिबात लोड आम्ही देत नाही. त्या दिवशी त्याला आम्ही फ्री, सगळं फ्री. ओके, तर स्टार्टर सर्व करायला त्यांनी सुरुवात केली. तर इथे दिले चिकन चिल्ली, चिकन तवा आणि त्यासोबत आलेली आपली सुरमई. म्हणजे मी या गोष्टींपेक्षा यासाठी सगळ्यात जास्त एक्सायटेड आहे फिश स्टार्टर ट्राय करण्यासाठी. सुरमई फ्रेश आहे, नाही तर काही माशांना कसा तो एक जास्त दिवसाचे असल्यावरती जो वास येतो ना तसा वाला अजिबात नाही त्याला. छान आहे. त्यासोबत चिकनसुद्धा ट्राय केलं मी. चिकनमध्ये चिकन तवा जी डिश आहे ती चांगली आहे. बट चिकन चिल्ली जी आहे ना ते खूप जास्त कडक आहे. जर तुम्ही जर इकडे आलात तर चिकन चिल्ली सोडून बाकीचे आयटम ट्राय करू शकता. काय आहे डिश? बस 2 पीस दो. बस 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 एका पाठोपाठ इतके स्टार्टर येतात की अक्षरशः आम्हाला तर बस म्हणावं लागते. बस पण मी घेतोय. हां मी घेतोय, तू खा. पिंट्या, विशाल, पैसा वसूल करायचा, मजबूत खा. कौन सा डिश है? हाँ देतो और देतो दो और एक दो और बाकी उनको दे दो. हाँ वेज में इतनी और पनीर टिक्का आएगा ना, फिश कोलीवाड़ा. चीज वाला कौन सा है? जरा बड़ा कहो भाई. बरोबर. मत दो बापरे, अक्षरशः नको म्हणावं लागतं आम्हाला डिशला. खूप गरम खाल्ली मी फिश, त्यामुळे मला टेस्टच नाही कळाली. तर हा एक फिश कोलीवाडा मगाशी खाल्ला तो खूप गरम होता. आता पुन्हा एकदा खाऊन बघतो कसा. हा देखील आय थिंक हा बासा फिश आहे आणि फ्रेश आहे. म्हणजे कसलंही तो फिशवाला त्यामध्ये फ्रेग्रन्स नाही आहे अजिबात. मस्त आवडला आपल्याला. तर लागोपाठ सगळे स्टार्टर तर आपल्याला येतातच आहे. बट आता आम्ही सगळे नॉनव्हेज आहे एक्सेप्ट आपली ही सुगरण सोडता. तर व्हेजची जिम्मेदारी पूर्णपणे तुझी आहे सांगायची. नॉनव्हेजची जिम्मेदारी तर मी घेतलेली आहे की काय कसं लागतं किंवा कोणत्या गोष्टी कशा आहेत त्या सांगायची. तर व्हेजमध्ये तुला काय सांगावं असं वाटतं की कशी टेस्ट आहे आणि किती आयटम आले तुला? व्हेजमध्ये 3-4 ऑप्शन आले मला, पण हे पनीर थोडंसं वेगळं लागते. बाकी ह्याच्या आधीकडच्या 2 डिश चांगल्या होत्या. नाव पण मला नाही माहीत नाव. आणि खाल्लं असते तरी माहिती आहे ना मशरूम होतं. मशरूम चांगलं लागलं. मशरूम आणि अजून काय होतं? हां पनीर चिल्ली एक भाऊ ते पण भारी. हा सूप पण चांगला आहे. बस एवढं दे. रिपीट में ये वाला करना फिश कोलीवाड़ा. फिश का आइटम सिर्फ एक में. ओके, चिकन अनलिमिटेड मिलेगा, फिश का आइटम लिमिटेड है. ओके, ठंडा है मेरे. ये वाला रिपीट कर दो और चिकन टिक्का भी रिपीट कर दो फिर. ठीक आहे ना. तर आता तुम्ही बघितलं, मी त्यांना विचारायला जायच्या आधी एक गोष्ट क्लिअर झाली की इथे फिशवाले जेवढे स्टार्टर आहेत हे लिमिटेड आहेत, 1 टाइम सर्व. बाकी चिकन अनलिमिटेड आहे. वेलकम ड्रिंकसुद्धा मला वाटलेलं की सिंगल टाईम असेल आपल्याला, बट त्यांनी रिपीट आपल्याला आणून दिलं. रिपीट नाही, दोघांचे राहिलेले परत ते ॲड झालं. नाही हे सगळ्यांना दिलं आपल्याला. सगळ्यांना एक ग्लास दिला. ऑलरेडी आपण पिलेलो असताना. बराच स्टार्टर झाला आहे. आता स्टार्टरमध्ये फक्त चिकन चिल्ली सोडता बाकी सगळ्या गोष्टी खाण्यासारख्या आहेत. आता आपण बोलूया मेन कोर्सबद्दल. तो घेतल्यावरती आता व्हिडिओ थोडा मी बंद करतो आणि स्टार्टर खातो. आता काय होतं नाही की आपण इथे बिनबुलाय मेहमान आहे, म्हणजे व्हिडिओ करण्यासाठी तरी आपल्याला बोलवण्यात आलं नाही, त्यामुळे हे रेस्टॉरंट तुम्हाला ओपनली दाखवू शकत नाही की याचा ॲम्बियन्स वगैरे कसं आहे. तर त्यामुळे सध्या तुम्हाला हा एखाद दुसरा अँगल बघायला मिळत असेल या व्हिडिओमध्ये. बट नाव घेतलं मी. तुम्हाला शेवटी सांगायचं होतं, जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर नेक्स्ट टाईम तुम्हाला
तुमच्या हॉटेलचं प्रमोशन करायचं असेल तर नक्की आम्हाला बोलवा, आम्ही पुन्हा येऊ आम्ही. ठीक आहे, तर स्टार्टर आपला खाऊन झालेला आहे. आता वेळ आले मेन कोर्सची आणि तो मेन कोर्स आम्ही घेऊन सुद्धा आलेलो आहे. तर इथे मेन कोर्समध्ये सुद्धा बरेच ऑप्शन्स आहेत, जसं चिकन लपेटा, मटन आगरी, चिकन बिर्याणी, पनीर कढाई, मिक्स व्हेज, भाकरी चपाती, रोटी बटर नान, स्टीम राईस आणि दाल तडकासुद्धा आहे. डिझर्ट माहीत नाही अजून मला काय आहे ते. त्या सगळ्या गोष्टींपैकी मी सध्या रोटी आणलेली आहे. चिकन बिर्याणीमधले चिकनचे पीस नाही घेतले कारण स्टार्टरमध्ये मी ऑलरेडी खूप जास्त खाल्ले होते. आणि हे मटन आगरी मी घेतलेलं आहे. सो आता मटन आगरी ट्राय करूया कसं आहे आणि मग ठरवूया मेन कोर्ससुद्धा पास झाला आहे की नाही, कारण स्टार्टरला तर आपण फुल मार्क दिलेले आहे. मेन कोर्स आता आपल्याला ट्राय करायचं आहे. मी मटन आगरी आणलेलं आहे. ग्रेव्ही नॉर्मली असते तशीच आहे. मटनचा पीस प्रॉपर शिजलेला आहे, नाहीतर बऱ्याचदा काय होतं की मटन प्रॉपर शिजलेलं नसतं, पण प्रॉपर शिजलं आहे मटन. आणि ही डिशसुद्धा अप्रूव्ह झाली आपल्याकडे मस्त. चिकन लपेटा मी नाही घेतला, तो विक्रमनी घेतला चिकन लपेटा. म्हणजे पहिल्यांदा असं झालं की रेस्टॉरंटमध्ये आलो आहे आणि सगळ्याच गोष्टी आम्हाला आवडायला लागतात. सही अरे, एवढ्या आतमध्ये असून एवढी चांगली क्वालिटी मेंटेन करतात, हॅट्स ऑफ. आणि सर्विस देखील खूप छान आहे यांची. तर व्हेजचं स्टार्टर खाऊन झालेलं आहे. वेळ आले आपल्या मेन कोर्सची. मेन कोर्समध्ये मी डाळ तडका आणि राईस घेतला आणि एक नान घेतला. आवडीचं आहे आपलं. तर ह्याची पण चव क्लास आहे, चांगले. हां, झाला बस झाली. मेन कोर्स पण आपला खाऊन झालेला आहे आणि आता वेळ आली डेझर्टची. तर त्याच्यामध्ये आहे आपल्याला हे व्हॅनिला आईस्क्रीम, आमचं फेवरेटवालं आईस्क्रीम. ओव्हरऑल आजचा लंच खूप छान झाला. आता बाहेर जाऊया आपण इथून आणि सगळ्यांना विचारूया की सगळ्यांनी एन्जॉय केला की नाही. हे बिल आपल्यासमोर आलं आहे आता आणि याच्यामध्ये जर बघाल तर 5 जण 699 अनलिमिटेडवाले आम्ही होतो. त्यामध्ये 2 वॉटर बॉटल घेतलं, 40 रुपयाला एक वॉटर बॉटल आणि एक स्प्राईट घेतली होती पोरांनी, एक स्प्राईट 70 रुपीजला. तर टोटल बिल आमचं झालं होतं. तर हे बिल त्यांनी दुसरं आणून दिलं. पहिलं बिल होतं आपल्याला ते 3827 रुपये काहीतरी बिल होतं. आणि जेव्हा त्यांच्याशी बोलणं केलं तेव्हा त्यांनी 10% आपल्याला डिस्काउंटसुद्धा दिलेला आहे. सो तुम्ही जर कुठे गेलात तर बोलून बघा, बोलल्याने बऱ्याच गोष्टीमध्ये फरक पडतो. जसं आमच्या बिलमध्ये 10%चा फरक पडला. तर आता भरपेट जेवण करून आम्ही हॉटेलच्या बाहेर आलो आहे. अजून देखील मी तुम्हाला नाव सांगितलं नाही. आधीमध्ये जर कुठे नाव तुम्हाला दिसलं असेल तर ते तुम्ही इग्नोर करा, कारण यानंतर मी तुम्हाला सांगणारच आहे त्याचं नाव. बट त्याच्या आधी मी तुम्हाला बोललो होतं की याची टेस्ट कशी आहे ही जर आम्हाला आवडली, याची टेस्ट कशी आहे ती टेस्ट जर आम्हाला आवडली तर नक्कीच आम्ही या हॉटेलचं नाव तुम्हाला सांगू. मला तर पर्सनली आवडले, मी सांगतच गेलो थ्रू आउट द व्हिडिओ. बट आता यांना देखील विचारूया कशी होती टेस्ट. टेस्ट तर अप्रतिम होते. तिथं खायला यायचं म्हणून 2 दिवस जेवलो नव्हतं मी, खरं सांगायचं झालं तर, कारण अनलिमिटेड होतं म्हणतात. आणि हा आमच्यातला एकमेव व्हेजिटेरियन होता. व्हेज बाकी कोणीच खाल्लं नाही आम्ही. सोबत व्हेज मध्ये ठीक आहे. व्हेजमध्ये फक्त भाकरी आणि भात खाल्लाय, बाकी त्या व्यतिरिक्त व्हेज कोणी काही नाही खाल्लं. तो एकटाच. मला पनीरची भाजी पण आवडली आणि मशरूम पण चांगले होते, क्वालिटी. ओके. त्यानं अंड पण खाल्लं. हा, अंड मी नाही खाल्लं यावेळेस बाय द वे, कारण त्यांनी पोट फुल होतं त्यामुळे थोडंसं अंड मी खाल्लंच नाही. यालाच दिलं अंड व्हेजवाल्याला आपल्याला. तर ओव्हरऑल फूड क्वालिटी खूप चांगली होती. 699 जे आम्ही दिले ते स्टार्टरमध्येच आम्ही आय थिंक वसूल केले सगळे. त्यानंतर मेन कोर्स खाल्ला तो वेगळाच. सो ओव्हरऑल तुम्हाला जर कधी यायचं असेल या हॉटेलला तर या हॉटेलचं नाव आहे मंदार गार्डन रेस्टॉरंट अँड बार. बॅन्क्वेटसुद्धा आहे यांचं आणि बऱ्याच वेगवेगळ्या ऑफर देखील चालू असतात. त्यांच्या ते क्राफ्ट फेस्टिवल वगैरे चालू असतं. काही ना काही नेहमीच ऑफर असतात. त्यामुळे तुम्ही जर इथे येत असाल तर यांचा कॉन्टॅक्ट डिटेल मी देईन खाली. आणि हे फ्रीमध्ये प्रमोशन करतो आहे, काही पेड वगैरे नाही आहे. जेन्युनली क्वालिटी आवडली त्यामुळे. चल विशाल, तुझं गिफ्ट घेतलेलं राहिलं. थँक्यू. तर फायदा आता विशालचा वाढदिवस होता, तर आत्ता जे आमचं काय बिल झालं ते विशालने पे न करता आम्ही 1-2 या तिघांनी पे केलं, कारण माझा काउंटर अजून द्यायचा बाकी आहे त्याला. माझा कॉन्ट्रो पण घरी द्यायचा बाकी आहे. तो पहिला दे.
सो ठीक आहे गाईज, आजचा हा व्हिडिओ मी इथंच संपवतो. त्याआधी सांगतोय की हे जे रेस्टॉरंट आहे हे तुरभ्याला पावणे गावात आहे. सो आजच्या व्हिडिओमध्ये एवढं. जर काही कारणास्तव तुम्हाला जर का आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा एक लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर अजूनपर्यंत श्रीज एंजलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा. सो भेटू पुन्हा लवकरच अशाच कोणत्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या आणि तुम्हाला असे फूड व्लॉग बघायला आवडतील का हे मला सांगा, जेणेकरून आपल्या अपकमिंग व्हिडिओजमध्ये तुम्हाला फूड व्लॉगसुद्धा बघायला मिळतील. तर मी आत्ता व्हिडिओ इथे एंड केलेला. तर एंड केल्यानंतर आपल्याला इथे या हॉटेलचे ओनर भेटले आणि जसं मी व्हिडिओमध्ये बोललो होतो की आपल्याला जर यांनी इन्व्हाइट केलं तर पुढे आपण नक्की येऊ. आणि जस्ट सडनली आम्ही इथून पास झालो, यांनी पाहिला नाही, त्यांनी आम्हाला इन्व्हाइटसुद्धा केलं परत. हो. आता दुसरा पण आपण ऑफर ठेवणार आहे. हां, 399 मध्ये. ओके. त्याच्यामध्ये आपल्याला 3 स्टार्टर आहे, एक वेलकम ड्रिंक आहे, एक सूप आहे. मेन कोर्समध्ये चिकन लपेटा आहे, चिकन आगरी आहे, त्याच्यानंतर रोटी, चपाती आणि भाकरी आणि चिकन फ्राईड राईस, चिकन चिल्ली अँड आईस्क्रीम्स. ओके. एवढं आपण 399 वा. मंडे टू थर्सडे ओके. आपण हे ठेवणार. अच्छा, जसं मी तुम्हाला बोललो होतो की इथे कायम काही ना काही ऑफर चालू असते, तशी आता ही नवीन ऑफर आम्हाला ऐकायला मिळाली. नवीन ऑफर म्हणजे काय, आपला इकडे आजूबाजूला आपला कॉर्पोरेट क्लायंट जास्त आहे. बरोबर. म्हणून आपण एक लिमिटेडमध्ये एक चांगला ऑफर आपण ठेवूया. ओके. म्हणून ठेवलेला. ही पण ऑफर खूप चांगली होती. तुम्ही जर आलात Thank you. आणि तुम्हाला जर भूक असेल तर तुम्ही ही ऑफर चे खरंच पैसे वसूल कराल तुम्ही, कारण टेस्ट वगैरे खरंच सुंदर आहे एकदम. थँक्यू. त्यामुळे मी पहिल्यांदा जेवलो, मला आवडलं, देन त्यानंतर मी हॉटेलचं नाव सांगितलं. तोपर्यंत मी हॉटेलचं नाव सांगितलं नव्हतं. हो, थँक्यू. थँक्यू.